जाने का मकसद हमारा एक ही है, जागो किसान। किसानों को बचाने के लिए हमने सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की तरफ से नाज़रीन कराम, सदाए हिंद उर्दू में आपका खैर मक़दम है। मैं हूँ इम्तियाज़ुल्लाह खान। SDPI रियात संघा के ज़ेर एहतमाम होसकोटे तालुका सतह पर जागो किसान मुहिम। SDPI कारकुनान और कर्नाटका रियात संघा ने होसकोटे तालुका सतह पर देहातों में पहुंचकर जागो किसान मुहिम चलाई। तालुका के जड़गेनली, हुबली, मुकबाल, बेलनासापुर, दोरदे नहली जैसे मुख्तलिफ देहातों में रैयतों को अपने हमराह लिए किसानों के मसाइल हल पर एहतजाजी मुजाहरे किए। जागो किसान का मकसद बताते हुए SDPI के तालुका सदर सैयद अयाज ने कहा कि मौजूदा हुकूमत BJP ने किसानों पर जो बिल पास किया है उससे किसानों को नुकसान पहुंच सकता है। इस सूरत हाल पर अगरचे किसानों को नुकसान पहुंचता है, हम किसान बर्दाश्त नहीं करेंगे, अपने हक के लिए एहतजाज करेंगे। इसलिए हम कारकुनान रियात संघा किसानों के साथ हैं। इस मुहिम में हिस्सा लेने वाले होसकोटे तालुका रियात संघा के सदर हल्के गौड़ा हैदर बेग, SDPI के रियासती सेक्रेटरी अबरार अहमद, जिला सेक्रेटरी सलीम पाशा और कदीर अहमद वगैरह मौजूद रहे। जाने का मकसद हमारा एक ही है, जागो किसान। किसानों को बचाने के लिए हमने सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की तरफ से रियात संघा हकले गौड़ा होसकोटे तालुक के जो यहाँ सदर हैं उनको हमने साथ में लिया, और इसी के साथ मुकबाला जो हैदर बेग हैं उनको भी हमने साथ में लिया। एक किसानों पर क्या हालात है हुकूमत की तरफ से, क्या कानून लागू हुआ है? ये कानून ऐसा है, पहले किसान की जगह किसान लेता था। पहले किसान के लिए पानी उसकी ज़रूरत थी, अगर उसकी ज़मीन अगर रही तो वो ही खरीद सकता था। लेकिन अब ये फार्मर्स जो हैं, ये अडानी जो है, इनको लेकर अगर लास्ट टाइम आप देखेंगे 6.5 साल पहले अडानी की गुजरात के अंदर 3,500 एकड़ थी। आज लगभग उसकी 2 लाख एकड़ ज़मीन है। ये कौड़ियों के दामों में लेकर ज़मीन फार्मर्स को बेचकर वो डेवलपमेंट करके वो बिकने देंगे और वो ही खरीदेंगे बोलकर किसानों को आइंदा नुकसान जो होने वाले हैं इसे हमने समझाने में कामयाब रहे। किसानों को जागो किसान अभियान चलाने की ज़रूरत पड़ी हमें। हुकूमत से क्या मुतालबा आपका? हुकूमत से ये मुतालबा है कि हमारा ये जो आर्टिकल आपने बनाए हैं किसानों के ख़िलाफ़, जो ये आपने रवैया किया है, जो आप फार्मर्स को लेकर कर्नाटका और हिंदुस्तान की सरजमीन में जो किसानों के साथ ये नाइंसाफ़ी कर रहे हैं, इसको बंद करें। नहीं तो हम फिर इसे धरने के तौर पर, हमें एहतजाज के तौर पर, कानूनी तौर पर हमें फिर से रोडों पर उतरना पड़ेगा। जी, आपका नाम? मेरा नाम सैयद अयाज, होसकोटे तालुक SDPI सदर। ಈ ದಿವಸ SDPI ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಹೊಸಕೋಟೆ ತಾಲೂಕಿನ ಸೂರುಬೆಲೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜಾಗೋ ಕಿಸಾನ್ ಎಂಬ ಒಂದು ಅಭಿಯಾನವನ್ನು ನಡೆಸೋದಕ್ಕೆ ಸಮಾಲೋಚನಾ ಸಭೆ ಏರ್ಪಡಿಸಿದರು. ಏನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಈ ರೈತ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನುಗಳನ್ನ ತಗೊಂಬಂದು ಏನು ರೈತರ ವಿರುದ್ಧ ನಮ್ಮ ಇದನ್ನು ಚಲಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅದ್ರ ವಿರುದ್ಧ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದಾಗೋಣ, ಮುಂದೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಇಂಥ ರೈತ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನು ತರಬಾರದು ಅಂತೇಳಿಬಿಟ್ಟು ನಾವು ಬೀದಿ ಹೋರಾಟ ಶುರು ಮಾಡೋಣ ಅಂತೇಳಿಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಾವು ತೀರ್ಮಾನಿಸಿರಿ. ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಮತ್ತು SDPI ಪಕ್ಷ ಈ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆ ಯಾವುದೇ ಆಗಿರಲಿ ನಾವು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಹೋಗೋಣ ಅಂತೇಳಿಬಿಟ್ಟು ಈ ದಿವಸ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಪ್ರಗತಿಪರ ಚಿಂತಕರು ಮತ್ತು ಈ ಗ್ರಾಮದ ರೈತ ಮುಖಂಡರು ಎಲ್ಲರೂ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಒಮ್ಮತಾಭಿಪ್ರಾಯದೊಂದಿಗೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಈ ಕೃಷಿ ವಿರೋಧಿ ಮಸೂದೆಗಳನ್ನು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಒಪ್ಪೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಇದರ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಜನಾಂದೋಲನವೇ ನಾವು ನಿರ್ಮಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಒಂದು ತೀರ್ಮಾನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಖಂಡಿತವಾಗಿ ಮುಂದೆ ಈ ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಯಲಿದೆ ಅಂತ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಈ ಸೂಲಿಬೆಲೆ ಗ್ರಾಮದ ವತಿಯಿಂದ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರೆ, ರೈತರೇ, ಕಾರ್ಮಿಕರೇ, ಈ ದಿನ ಜಾಗೋ ಕಿಸಾನ್ ಅಭಿಯಾನದ ಮುಖಾಂತರ ಈ ಸೂಲ್ಬೆಲೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರು ಇವತ್ತು ಸಭೆ ಸೇರಿ ಈ ಸರ್ಕಾರಗಳು ನಡೆಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಮೇಲೆ ಏನು ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ, ಏನೇನು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಯಾವ್ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮಾಡಿ ರೈತರಿಗೆ, ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಶೋಷಣೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಸಾಕಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಾಳೆ ದಿವಸ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಯಾವುದೇ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದುವರಿಸಿದ್ರೆ ಸದಾ ಈ ಹೋರಾಟ ಸತತವಾಗಿ ನಡೀತದೆ. ನಾವು ಇದೇ ಸೂಲಿಬೆಲೆ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ತಾಲೂಕಲ್ಲ, ಜಿಲ್ಲೆ ಅಲ್ಲ, ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ನಾವು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಹೋರಾಟವನ್ನು ಕೈಗೊಂಡು ಇದನ್ನು ಹತ್ತಿಕ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ.